नमस्कार. महा 83 डेली न्यूजमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. कोकण मतदार पदवीधर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार ॲडव्होकेट निरंजन वसंत डावखरे यांच्या प्रचारार्थ महायुतीचा सर्व घटक पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते यांचा विजयी संकल्प मेळाव्याचे आयोजन रविवार दिनांक 16 जून 2024 रोजी ठाणे येथे करण्यात आले होते. सदर मेळाव्यामध्ये प्रमुख मार्गदर्शन होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, तर देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री, रवींद्र चव्हाण बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य व गणेश नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. परंतु या संपूर्ण मेळाव्यामध्ये हिरो ठरले ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अभिजित पानसे. या मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस, गणेश नाईक, रवींद्र चव्हाण यांच्या सर्वांच्या मुखातून अभिजित पानसे यांची गुणगान गात असल्याचे येथे दिसून आले. जणू काय हा मेळावा अभिजित पानसे यांच्यासाठीच घेतला की काय अशी चर्चा सभागृहात होत होती. कोकण मतदार पदवीधर संघासाठी अभिजित पानसे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून उमेदवारी जाहीर केली होती. तर उमेदवारी जाहीर केल्यानंतर ठाणे मनसे नेते अविनाश जाधव पासून ते सर्वच मनसे नेते या निवडणुकीमध्ये रस घेत होते. तर अभिजित पानसे यांनी संपूर्ण कोकण पिंजून काढून प्रत्येक मतदारसंघापर्यंत पोहोचत होते. परंतु काही दिवसांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अभिजित पानसे यांना माघार घेण्यासाठी व महायुतीला व कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार निरंजन डावखरे यांना पाठिंबा देण्यासाठी घोषणा केली व अभिजित पानसे यांनी आपला उमेदवारी निर्णय पाठीमागे घेतला व त्यानंतर मनसेने निरंजन डावखरे यांना मदत करण्याचे जाहीर केले. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते ते कोकण मतदार पदवीधर संघाकडे आणि ही चुरस होणार होती ती दोन उमेदवारांमध्ये. एक होते मनसेचे अभिजित पानसे व दुसरे भाजपाचे निरंजन डावखरे. यांच्यामध्ये अभिजित पानसे यांनी या निवडणुकीसाठी आपला कस लावला होता, तर ताकद लावून या युद्धाला सामोरे जात होते आणि अचानक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यू-टर्न घेऊन अभिजित पानसे यांना उमेदवारी मागे घेण्यासाठी सांगितली व इथेच भाजपाचे निरंजन डावखरे यांचा विजय झाल्याचे कार्यकर्त्यांमध्ये कुजबूज झाली. आणि आज विजयी संकल्प मेळाव्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अभिजित पानसे व ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव, महिला अध्यक्ष सौ समीक्षा समीर मार्कंडे यांनी या मेळाव्यामध्ये हजेरी लावून सर्वांची मने जिंकली. तर या मेळाव्यामध्ये सर्वात मोठा बोलबाला होता तो फक्त अभिजित पानसे यांचा. मनसे नेते अभिजित पानसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या समोर बोलूनही दाखवले, मीच तो उमेदवार ज्यांनी माघार घेतली आणि देवेंद्र फडणवीस यांना देवबाबू का बोलतात हे मला आता समजले. यावेळी अभिजित पानसे यांनी निरंजन डावखरे यांना विजयी शुभेच्छा दिल्या, तर विजयी गुलाल आपलाच असणार आहे याची सर्वांना ग्वाही दिली.